पुढची बातमी। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवरती गेलेत। तुषार दोशींना 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे। दोशी यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे रजेचा अर्ज सादर केला होता। 28 आणि 29 मार्चची शासकीय सुट्टी, त्याला जोडून 30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात आली। 20 तारखेला झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या दरम्यान मोठा राडा झाला होता। त्यावेळेला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला। या घटनेच्या नंतर शिवसेनेकडून तुषार दोशी यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुषार दोशी हे अर्जित रजेवरती गेलेत। मात्र तुषार दोशी यांच्यावरती काय कारवाई होणार आहे याकडे संपूर्ण साताऱ्यासह राज्याचं देखील लक्ष आहे। त्यामुळे तुषार दोशी हे सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवरती गेल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। जिल्हा नियोजनाच्या बैठकीला शंभूराज देसाई आणि तुषार दोशी हे एकत्रितपणे उपस्थित देखील होते। सातारा झेडपीच्या निवडणुकीच्या दरम्यान जो राडा झाला त्यावरून त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।